आज कुठे पेपरलाच, पण शांत वाटतंय ना? बिलकुल शांत नाहीये. कारवाई चालू आहे, काम पण चालू आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक ताळेबंदाला सीलवाला ताला लावल्यानंतर सीलवाला ग्रामसेवकाची पगारवाढ वेतनवाढ थांबलेली आहे. कारवाई झाली, पण आम्हाला ती कारवाई मान्यच नाहीये. ग्रामसेवक दोषी आढळलेला आहे, त्याच्यावर निलंबन झालंच पाहिजे. मागचे 2-3 दिवस झालं बीडीओ फोन उचलत नाहीये. मग आता आम्ही भूम तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीची माणसं मिळून बीडीओ कार्यालयावरती लवकरच मोर्चा घेऊन जातोय. पण आता मी निघालोय पेपरला, त्याच्यानंतर बीडीओ साहेबांना निवेदन देऊन लवकरच मोर्चाचं नियोजन होणार आहे. आपल्याला एकच करायचंय, ती म्हणजे इथल्या सिस्टीमला, ज्या सिस्टीमला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणीच हात घातला नव्हता, जी सिस्टीम सगळ्यात भ्रष्टपणे वागते, ती म्हणजे गावची ग्रामपंचायत यंत्रणा. कारण की इथं गुंडांचा शिरकाव असतो, गावगुंडांचा शिरकाव असतो. सामान्य माणूस बोललं की त्याला दमदाटी केली जाते, त्याला त्रास दिला जातो. त्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कारभाराला आपल्याला सीलवाला ताला लावायचा आहे. चाबी वाला ताला नहीं, सील वाला ताला लगाऊंगा. त्याच्यासाठी काय करायचं? आरटीआय मधून सर्व मागच्या 5-10 वर्षाची माहिती मागवायची. त्याच्यामध्ये चूक दिसली की बीडीओला अर्ज देऊन चौकशीची मागणी करायची आणि हे सगळे पुरावे गोळा झाल्यानंतर माझ्याकडे यायचं, माझ्या ऑफिसला यायचं. त्याच्यानंतर आपण प्रत्येक गावामध्ये टीम गब्बर तयार करून त्या गावच्या ग्रामपंचायतीवरती प्रशासनाकरवी कारवाई करून ज्या ज्या भिकारचोट दलिंदर गावपुढाऱ्यांनी गावाला लुटलंय, गावाचं पैसे खाल्ल्यात, गावाचा खाल्लाय, त्या सर्वांना जेलची हवा खायला लावायची. त्यामुळे तरुणांनो एक व्हा. ज्या सिस्टीमला कोणीच हात घातला नव्हता तिला आपल्याला क्लीन करायचंय. आता गावाचा विकास करायचा असेल तर आपल्याला लढावं लागेल. शहरांचा विकास खूप झाला, आता करूया गावांचा विकास. आता करूया ती सिस्टीम क्लीन जिला कधीच कोणी हात घातला नाही. आता लावायचा आहे सीलवाला ताला.